श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातील 1500 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणं निश्चित, कराड इथला विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची अपेक्षा आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाला साताऱ्यात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. आगामी काळात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 1500 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणं निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार 927 ग्रामपंचायतींचं सरपंच पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी असेल. यापैकी 50% महिलांसाठी राखीव असल्यानं खुल्या प्रवर्गाच्या 464 महिलांसाठी सरपंच पद आरक्षित असेल. 405 ग्रामपंचायतींमध्ये मागास प्रवर्गासाठी, 154 ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तर 14 ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंच असतील. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत 2023 पासून संपली आहे. त्यामुळे 2025-26 या वर्षात ग्रामपंचायतींच्या निवडणुका अपेक्षित आहेत. गेल्या काही काळापासून रखडलेला कराड इथला विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. यासाठीचं काम विमानतळ विकास प्राधिकरणानं हाती घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीच्या सूचना दिल्या होत्या. विस्तारीकरणात रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याच्या सुविधेचाही समावेश करण्यात येणार आहे. विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या 47 हेक्टर जमिनीचं संपादन झालं असून 1191 शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. विस्तारीकरणाच्या कामासाठी 221 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान ही महत्वाकांक्षी योजना 2024-25 या वर्षापासून राबवण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा कृषी विभाग या अभियानाची अंमलबजावणी करत आहे. या योजनेला केंद्र शासनाचा 60 तर राज्य सरकारचा 40% निधी मंजूर आहे. सातारा जिल्ह्यात या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 10 तालुक्यातून 54 गट निवडले आहेत. या गटातील 2700 हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती केली जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या 1 एकर क्षेत्रासाठी होणार आहे. जिल्ह्यात शेततळे योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत असून यावर्षी 519 शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना शेततळे अस्तरीकरणासाठी 50% अनुदान दिलं जातं. गेल्या वर्षी या योजनेत 283 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीला झालेल्या सर्वेक्षणानुसार 84,130 जणांना नव्यानं घर मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 68,123 घरकुलांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. यापैकी 67,123 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. मंजुरी मिळालेल्या प्रस्तावांपैकी 39,668 घरकुलांचं काम सध्या सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षणाअंती 84,130 घरकुलांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घरकुल सर्वेक्षणात पाटण आणि कराड तालुक्याची आघाडी आहे. शिधापत्रिकांची ई-केवायसी करण्याची मोहीम शासनाच्या वतीनं राबवण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात हे काम 82% पूर्ण झालं आहे. 3,20,664 शिधापत्रिकांबाबतची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे. जिल्ह्यात 17,84,310 शिधापत्रिकाधारक असून यापैकी 14,63,676 शिधापत्रिकांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध कारणांमुळे 35,983 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्यातून पसरणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागानं जिल्ह्यातील सार्वजनिक जलस्रोतांची नुकतीच तपासणी केली. या तपासणी दरम्यान जिल्ह्यातील 1,484 गावातील पाणी नमुने योग्य असल्यानं त्या ग्रामपंचायतींना हिरवं कार्ड देण्यात आलं, तर 8 गावातील जलसाठे दूषित असल्यानं त्यांना पिवळं कार्ड देण्यात आलं. श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.